नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तुहिनकांत पांडे. तुहिनकांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत. सेबीची स्थापना कधी झालेली? तर सेबीची स्थापना 1988 साली सेबीची स्थापना झालेली आहे. सेबीची स्थापना कधी झाली असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे विमान अपघातात वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 66व्या वर्षी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद होते? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. केरळ राज्याने जानेवारी 2024 मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्यांच्या राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बॅसिलस सबटिलिस. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. केरळ राज्याने जानेवारी 2024 मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्यांच्या राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेला आहे? तर बॅसिलस सबटिलिसला त्यांच्या राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. 2024 मधील खेलो इंडिया यूथ गेम कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, बिहार. 2024 मधील खेलो इंडिया यूथ गेम कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर बिहार या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. पुरुष हॉकी इंडिया लीग 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कलिंगा लान्सर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. 2024 मध्ये 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई. 2024 मध्ये 6वी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर मुंबई या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. सुनेत्रा पवार यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 10. 2024च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, कार्लोस अल्कराज. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्य सरकारने 24 तासात 5,555 महिला आणि विद्यार्थ्यांना ई-सायकल वाटून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले? तर कोणत्या राज्याने नाव कोरलेले आहे? आंध्र प्रदेश या राज्याने. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला? या ठिकाणी आपल्याला दुसरा एक प्रश्न भेटतो. केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला? तर एकूण 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 13. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कधी सादर करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1 फेब्रुवारी 2026. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये भारतातील कोणत्या 2 स्थळांना रामसर तळाचा दर्जा देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारी धांड. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एकूण 98. फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे झालेली आहेत? तर एकूण 98 झालेली आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एलेना रायबाकिना. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण याच्या अगोदर पुरुष एकेरी विजेतेपद हा प्रश्न बघितला होता. हा प्रश्न महिला एकेरी विजेतेपद संबंधित आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला आपण बजेट सादर केलेलं आहे आणि 2 फेब्रुवारी आपण पाणथळ दिवस म्हणून साजरा करतो. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. 2025-26च्या अहवालानुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुकेश अंबानी. 2025-26च्या अहवालानुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेले आहे? तर मुकेश अंबानी ही व्यक्ती बनलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. सध्या चर्चेत असलेले 4 स्टार ऑफ द डिसेंटी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मनोज मुकुंद नरवणे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे मनोज मुकुंद नरवणे ह्यांचे हे आत्मचरित्र आहे. 4 स्टार ऑफ डिसेंटी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मनोज मुकुंद नरवणे ह्यांचे आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. जानेवारी 2026 रोजी कोणत्या बँकेने चक्र नावाचे एक विशेष उपक्रम सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने चक्र नावाचे एक उपक्रम सुरू केले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.